बाथरूम में गाना गाया? पापा कौन गाया बाथरूम में गाना? पापा गाते बाथरूम में गाना। बाथरूम में कौन गाते हैं? ऐसे पागल कलर हल्का पागल चाले करते हो। पागल कौन गाते हैं बाथरूम में? पापा गाते हैं। ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। ठंडे पानी से कोई भी नहीं नहाता। मैं तो सुसुम पानी से नहा लिया। मैं तो सुसुम पानी से नहाती हूँ। ठंडा पानी से नहीं नहाना चाहिए। हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तर आता ना लाडूचा बर्थडे आहे 2-3 दिवसांनी, ठीक आहे। लाडूसाठी खूप छान छान ड्रेस आले आहे, परत एक मोठं पार्सल पण आलेलं आहे। आणि कोण कोण येणार आहे लाडूच्या बर्थडेला? दादा। कोण कोण येणार आहे? दादा। हा, मी सांगते तुम्हाला कोण कोण येणार आहे बर्थडेला, कोण कोण गेस्ट येणार आहे आणि बर्थडे आम्ही कुठे करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला मी सांगते। पहिल्यांदा मी लाडूला ड्रेस घालते, लाडूला छान छान तयार करते, हो की नाही? हाँ, क्या पापा छोड़ के गए थे? ऐसे बच्चे के जैसे क्या बात कर रही? ठीक से बात कर, तू क्या बच्ची है क्या? तू छोटी बच्ची है? छोटी बच्ची तो हूँ लेकिन बहुत समझदार हूँ। अगं भाई, छोटी बच्ची तो हूँ लेकिन बहुत समझदार हूँ। दोस्तों मैं मुझे कहानी सुनाने वाले मोगली का। अच्छा, मोगली का कहानी सुना रही, रुकिए सुनाओ। जब मैं अकेले एक रात की बात है, जब मैं अकेला घर पे थी तब मम्मी ललिता पवार मेरे घर में आ रही थी अकेला अपने पापा को ले। मना क्या है ना ललिता पवार बोलने से? अच्छा ये बात तो है, मोगली का सिनेरियो नहीं तो कुछ भी क्यों बोल रही हो? कि मोगली का सिनेरियो। हाँ, कि आप पापा जगीला का कैसे? हाँ, जगीला का कैसे रखी? अगर फिर से ललिता पवार नाम कुछ बोली तो हम आपको बहुत पीटेंगे। ठीक है। हाँ, और अच्छे से कहानी सुनाना अब इसके। अब चलो। एक रात की बात है, जब मैं अकेला घर पे थी तब मम्मी ललिता पवार मेरे घर में अकेला आ रही थी। तब जब मेरा मम्मी ललिता पवार मेरे घर में पहुंची, वो बहुत खराब दिखती थी और इसके पीछे। हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तर ना आता वाजले आहे सकाळचे 11 आणि ना खूप सारे पार्सल आलेले आहे। लाडूचा बर्थडे आहे, तर हे पार्सल काय आहे ते तुम्हाला मी सांगते अगोदर। आणि इकडे तिच्या आजीनी फर्स्ट क्रायवरनं खूप छान छान ड्रेस पाठवले आहे बघा। हे सगळे लाडूच्या आजीनी पाठवले आहे आमच्या ॲड्रेसवर। त्यांनी पसंत केले, तिकडून पाठवलेले आहे। पण याच्यामध्ये ना बर्थडेचा फ्रॉक नाहीये, बर्थडेचा फ्रॉक समोर लावलेला आहे आम्ही, तर तो घालणार आहे मी। खूप सुंदर आहे तिचा बर्थडेचा फ्रॉक आणि तिचा बर्थडे आम्ही कुठे सेलिब्रेट करणार आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्याआधी तुम्हाला हे सांगणार आहे की बर्थडेला कोण कोण येणार आहे। हा लाडू, कोण कोण येणार आहे बर्थडेला? पापा येणार आहे, अजून तिचे पप्पा सकाळी सकाळी आलेले आहे, पहाटे 5 वाजता ते। आणि हे पार्सल मला काल संध्याकाळी रिसिव्ह झाले मला हे। तर दुसरी गोष्ट, या कपाटामध्ये ना मी तुम्हाला सांगते, मी याची रील इन्स्टाला इतकी बघितली होती, या कपाट आहे याच्यामध्ये। तर बऱ्याच वेळा मी याची रील बघितली आणि मी त्यांच्याकडे जेव्हा मी लिंक मागायची ना, म्हणजे मी पण इन्स्टाला ना दुसऱ्यांकडे लिंक मागते मला काही आवडलं तर, बरं का, मी लिंक मागितली का ते दुसरंच काहीतरी द्यायचे मला, ते समोरचे जे रील बनवायचे ते। तर मग मी हे कपाट खूप शोधलं बरं का, आणि हे मला इतकं आवडलं होतं ना, मी 2-3 ठिकाणी बघितलं होतं, मला हे भेटतच नव्हतं। तर मला हे इतकं आवडलं ना, हे थोडंसं वेगळं आहे आणि तुम्हाला मी दाखवते। आणि मी असा विचार केला, हे कपाट जेव्हा मी आता हे ओपन करणार, मी याचं पूर्ण सेटिंग करणार आणि याचा जो वरचा कप्पा आहे ना त्याच्यामध्ये मी हे असं छानसं देवघर करावा, कारण की याला असं झाकण वगैरे पण असं लावायला आहे। तर माझा असा विचार होता, पण बघूया पुढे काय आहे ते, कसं आहे हे कपाट। तर ओपन केलं दाखवते, ठीक आहे। पहिले आपण लाडूचे ड्रेस बघा आणि बर्थडेला कोण कोण येणार आहे आणि बर्थडे आम्ही कुठे सेलिब्रेट करणार आहे तेही तुम्हाला सांगते। तर हे बघा लाडूचे ड्रेस, आणि खूप छान छान ड्रेस पाठवले आजीने यावेळेस। तिच्या आजीने खूप छान छान ड्रेस पाठवलेले आहे हे बघा, हे सगळे आजीने पाठवले। अजून माझ्या नंदिनी नाही पाठवलेले, सगळे आजीने पाठवले। इकडे बघा, ही पॅन्ट आहे, हे बघा ही पॅन्ट आहे, हे शर्ट आहे, हे बघा ह्याला ना खूप छान डिझाईन आहे,
इकडे बघा. छान आहे ना? छान आहे. छान आहे. ए बाळ तुझ्या अंगावर पडत आहे. सोड 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 सोड. नीचे भेटवा. आणि हे असे टी शर्ट आहे. थांब मी सगळं दाखवते. आजीने काय काय पाठवलेलं आहे. थांब बघा. हे टी शर्ट आहे. हे डेली यूजला टी शर्ट आहे बघा. आणि हा एक टी शर्ट आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वर्षी लाडाच्या बर्थडेचं तयारी आम्ही खूप जोरात करतो. आता मी हे तर ओपन करून बघितलं होते. हा ड्रेस मी स्वतः पण नाही बघितलं. ए पडशील ना, थांब ना. तर हा मी आता तुमच्या समोरच ओपन करते. लाडू ते पर्यंत तू त्याच्याबरोबर खाली पडशील. 1 मिनिट पण थांबत नाही. एवढी त्रास येते मला लाडू. तुम्हाला माहिती आहे का? हे बघा बघा. अगं तू तिकडे पडशील ना, थांब ना. पप्पा लाडू को लेके जातो. ओ याच्यामध्ये काय काय? ओ याच्यामध्ये 2-3 ड्रेस आहे बघा. ठीक आहे. वाव नाईट ड्रेस आहे. नाईट ड्रेस. हे बघा. हे बघा नाईट ड्रेस. बघा लाडूच्या बर्थडेची शॉपिंग. इकडे बघा. हे सगळे नाईट ड्रेस आलेले. छान आहे. लाडूला किती छान दिसतील ना. हा आणि हा फ्रॉक आलेला आहे. थांब 1 मिनिट. वाव बघा. पण ना मला हा छोटा वाटतोय बरं का. हाईटला छोटा वाटतोय मला. मी त्यांना सांगते याचं काहीतरी करा, कारण की खूप छोटा वाटतंय बघा. खूप सुंदर आहे फ्रॉक, पण एवढा छोटा नाही लाडूला चालणार ना. लाडू थोडा मोठा पाहिजे. तर ठीक आहे असो, सांगल त्याचे पप्पा त्यांना. तर बर्थडेचं काय झालंय आमचं. बर्थडे आम्ही कुठे करणार आहे ते सांगते मी तुम्हाला. हे कपाट पण तुम्हाला गप ना. तर बर्थडेला कोण कोण येणार आहे. बर्थडेला येणार आहे श्रवण, माझ्या भावाची 2 मुलं, माझी आई आणि माझे मुलं येणार आहेत, साहिल आणि विराज. ते सगळ्यांना मी बर्थडेसाठी बोलवलं आहे. माझी बहीण पण येणार आहे बर्थडेला. मोठी बहीण माझी, तिची मुलगी. आणि घरातच आम्ही बर्थडे करणार आहे यावेळेस, कारण की आताच आम्ही हॉस्पिटलमधून आलोय ना. तर घरीच बर्थडे करणार आहे. क्या घर पे ही बर्थडे करेंगे आपका. तर घरीच बर्थडे करणार आहे आम्ही, कुठे जाणार नाहीये. ठीक आहे. तर चला आता आपण हे पार्सल ओपन करूया, मग तुमच्याशी मी बोलते. चला. आणि मला ना 1-2 कमेंट होतं काल, अगं तू एकटी आहे कशाला घरात कोणाला सांगती, तू घरामध्ये एकटी म्हणून. परवाच्या व्हिडिओला बरं का. तर तू कशाला कोणाला सांगते की तू घरात एकटी आहे. तर तुम्हाला एक सांगते, मला ना तसं इथे मी जिथे राहते ना, तसं इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचायला ना भरपूर गेट पार करावं लागतील. आणि माझ्या घराच्या जागोजागी कॅमेरे आहे, त्याच्यामुळे कोणी येतं नाही ना विचार करून येईल. आणि दुसरी गोष्ट, माझ्या घराच्या तिकडे गेट खूप लांब आहे. त्या गेटवर पहिले एंट्री करावी लागते. एंट्री केल्यानंतर ते मला इथं येतं, फोटो येतो मला माझ्या मोबाईलवर की आमच्या गेटवर कोण आलेलं आहे मला भेटायला. त्याच्यानंतर आम्ही त्यांना अप्रूव्ह केलं, बोलवलं, तरच तो माझ्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यामुळं असं काही भिण्याचं कारण नाहीये. मी एकटी आहे म्हटलं तरी काही घाबरू नका तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कळलं का. आणि माझ्या बाहेरचा पॅसेज आहे ना, तिथे पण 2-3 कॅमेरे आहे, प्रत्येकाच्या दाराच्या वर कॅमेरे आहेत. त्याच्यामुळे इथे काही भीती नाहीये. ठीक आहे. तर चला आता आपण ना हे ओपन करूया. बापरे. नाही हो ये इसको करो. अरे भाई वेरी गुड मम्मी. वो उसमें तो मेरा फॉलोवर है. हटो. अरे बाप रे. चला मी याला ना पूर्ण फिटिंग करते आणि मग तुम्हाला दाखवते, कारण की याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करते. तुम्ही राहा व्हिडिओमध्ये, जाऊ नका. हे ना काय डोकं चाला ना मला बरं का. हे फिटिंग करायचंय. नवऱ्याला म्हणले कर मदत, तर म्हणतो जा तू हे कशाला मागवलंय. जरा मदत करा. करो ना, उठा ना. हो नहीं करो आओ ना. नहीं मैं डब्बा देखी के समझ गया था मेरे पर आके वाला. आता आपके मदद के बिना ये हो नहीं सकता मेरे से. हो जाएगा. चलो ना प्लीज. आप क्या बनाते हो उसका मैं देखना चाहता हूँ. नहीं मुझसे नहीं होगा, ये करके दीजिए. आइए. 1 घंटे का वीडियो हो जाएगा. तुमचं जावायला सांगा मदत करायला सांगा. या हे बघा तुमची जावाई बघा इकडे बघा, मदत करायला सांगा मला. मैं देखना चाहता हूँ क्या बनाते हो.
ते मला म्हणते तू मागवलं ना आता मी बघणार तू काय बनवते याचं. आणि हे असलं आहे ना एक अवघड असतं थोडंसं, याला नवऱ्याच्या हेल्पचे होऊ शकत नाही ते असं आहे. माझ्या घरात मी प्रत्येक अशा वस्तू मागवते त्याला तेच करतात मला मदत, मला नाही जमत. आता हे डोकं लावणं म्हणजे बघा तुम्ही, याचे सगळे पार्ट वेगवेगळे, काही समजत नाही मला. मैं आपको मदद करूंगी, मैं करती हूँ आपको मदद. कहाँ जा रही हो? चादर लेके आई आपका? ठीक है सो जाओ. ओ सो जाइए सो जाइए. पप्पा जरा फिटिंग करताय तोपर्यंत बसले मी. फिटिंग झाला तर मग दाखवते तुम्हाला. मुझे बोलती कुछ लेने से पहले पूछो. बडबड करतात ते कामाला लावलं म्हणून. तर इकडे बघा फायनली हे रेडी झालं आहे. खाली असे छोटे कप्पे आहे 2. छोटे नाही भरपूर मोठे आहे आतमध्ये बघा. भरपूर मोठा कप्पा आहे आतमध्ये बरं का. इकडे बघा, इकडे बघा, हा पण छान आहे. हे बघा असं खोल खोल कप्पे एकदम. आणि इथे ना असं हे ना मॅग्नेट दिलेलं आहे इथं, त्याच्यामुळे हे असं डायरेक्ट लागतंय. तर हा जो आहे ना वरचा कप्पा खूप मोठा आहे. इथे मी ना असं पूर्ण याला कागद लावणार आहे मस्तपैकी. माझ्याकडे आहे सिल्वर कलरचा, तो पूर्ण असं लावणार आणि छान सजवणार हा मी पूर्ण कप्पा. आणि याच्यामध्ये मी देवघर करणार. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट करून. आणि हा पूर्ण देवघरासाठीच राहणार आहे. याच्यात कपडे वगैरे मी काहीच ठेवणार नाही. खाली सगळं अगरबत्ती वगैरे ते सगळं ठेवायला करणार मी खाली, जे पण देवाचं सामान असेल ते. तर काय वाटतंय मला सांगा. आणि याला हे दरवाजे आहे ना खूप छान वाटतं ते बघा. आहे का व्हिडिओमध्ये? आहे ना. इतका नवऱ्याला मस्का मारला तेव्हा कुठे ते लावून दिला आहे. त्याला लावायला खूप थोडंसं टाईम लागला कपाट लावायला, पण कपाट खूप छान आहे तुम्ही बघितलं आहे. आणि वरचा कप्पा आहे ना तो मी पूर्ण देवाचं सगळं मांडणार आहे तिथे. इथे वरती ठेवले ना मी सगळं ते काढून आता तिकडच्या रूममध्ये मी ठेवले. कपाट इकडे नाही ठेवणार मी. त्या रूम आम्ही त्याच रूममध्ये असतो ना, मग तिकडेच ठेवणार आहे. कारण की ना माझ्या देवाऱ्यामध्ये ना जास्त करून ना खूप साऱ्या चांदीच्या वस्तू आहेत. सगळे चांदीचे देव वगैरे आहे. गणपती चांदीचा आहे, स्वामी समर्थ चांदीचे आहेत, बाकी दुसऱ्या गोष्टी पण आहेत चांदीच्या. त्याच्यामुळे मला ते कसं दरवाजे वगैरे असलं ना असं छान वाटतं नाही का. म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर त्याला बंद करून ठेवता येतं, हो की नाही. तर त्यासाठी मी तसं घेतलं आहे. तर तुम्ही त्यात कपडे पण ठेवू शकता. त्याला वरती असं हँगर पण दिलेलं आहे टांगायला. मग बाकी तुमच्या मनाने तुम्ही काही करू शकता. मी जेव्हा ठेवलं ना मंदिरात सगळं तेव्हा तुम्हाला मी दाखवल ते. आणि आता परवाच्या व्हिडिओमध्ये आपले पोरं येणार आहेत सगळे घरून, तर तो व्हिडिओ येईलच, ठीक आहे ना. आणि चला मग. आणि ना तुम्हाला एक सांगते मी, आणि माझा आणि लाडूचा आमच्या दोघींचा सेम कलरचा 1 पीस मी बर्थडेला घालणार आहे. मी तो तसा मागवला आहे एका पेजवरनं. तर घातल्यावर बघा, ठीक आहे. बर्थडेचा व्हिडिओ येईलच हा. आणि ना कालला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये काय झालं, मी ते कप घेऊन डान्स करते तर एक ताई म्हणती आता हिचं कंबर दुखत नाही का. अहो ताई मी काही लावणी नव्हते करत, पार एकदम कंबर हलून बिलून डान्स नव्हते करत मी नॉर्मल ते असं एक मला ती रील आवडली ना म्हणून मी ती केली. तर तुम्ही लगेच माझ्या कमरेवर जायला लागलात की हिचं आता कंबर दुखत नाही का. आहे ती कमेंट म्हणजे त्याला म्हणजे असं पॉइंट पाहिजे, काहीतरी बोलायचं, काहीतरी रॉंग बोलायचं. बोला काही प्रॉब्लेम नाही. मला खूप हसायला आलं मला जेव्हा मी ते रील बनवायला घेतली ना मला वाटलं बरं का कोणीतरी कमेंट करणार आता हिचं कंबर दुखत नाही का. पण मी नॉर्मल असंच करते ना. मी फार जसं काही ब्रेक डान्स नव्हती करत मी की लगेच माझं कंबर मोडून जाणार आहे फार. तेवढं पुरतं मी मला पेन कलर झालो असत ना तर मी तेवढं पुरतं घरातली कामं वगैरे पण करते. मी फार जास्त बेड रेस्ट करून नाहीये. मी ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न पण करते. मी भाजीपाला आणते, लाडूला शाळेत सोडते, गाडी चालवते असं. तर ते काय आपलं पेन किलर खाते म्हणून चालली जिंदगी. आणि पेन किलर माझी जी आहे ना
मी डॉक्टरांना म्हणलं होतं की डॉक्टर यायची माझी किडनी खराब होईल का, तर डॉक्टर म्हटले की नाही एखादी खाल्ल्याने काही नाही होणार म्हणे. बस मग काही जाऊ दे, चालायचं. ठीक आहे, तर मग जाऊ का, बाय.